नक्की हे काय चोऱ्या करतील का वावरात जातील कोणते कामं करतील सांगा हे लोक पर्याय काय काय काम चोऱ्या करणं पर्याय नाही नेता येऊन नाही आला राहिलो. मला मागायला सर्व जण येतात. नगराध्यक्षाचे आहे, सर्व जण आले. सर्व मतं मागून आले यायले. आणि आज एक गाडी एकही जण भांडून नाही आलं. सर्व नगरसेवक धरायला बसले. नगरसेवक येतात, सर्व करतात. कोणाला अडचण आहे, आपण घरी बसून सांगा ना. दर्यापूर शहरात नगर परिषदेमार्फत सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला आता राजकीय व सामाजिक वर्तुळातून मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि व्यापारी भागांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याची नागरिक तक्रार करत आहेत. शहरातील अनेक प्रमुख मार्गावर काही व्यावसायिकांनी रस्त्यावरच साहित्य ठेवून किंवा अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे वाहन चालक, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत असून छोट्या मोठ्या अपघातांना अतिक्रमण कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली असली तरी काही स्थानिक नेत्यांकडून या कारवाईला विरोध होत असल्याचे चित्र समोर येत आहे. व्यापाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत काही नेत्यांनी कारवाई थांबवण्याची मागणी केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक मात्र अतिक्रमणाविरोधात आक्रमक झाले असून रस्ते मोकळे करा, वाहतूक सुरळीत करा अशी मागणी जोर धरत आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी अतिक्रमण हटवणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान नगर परिषद प्रशासन पुढील काळात आणखी कडक कारवाई करणार का, तसेच राजकीय दबावात ही मोहीम थांबणार का याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.